मराठी उद्योजक म्हटलं की जेव्हा तो मोठा होतो तो व्यवसाय पारिवारिक होतो, म्हणजे फॅमिली बिझनेस होऊन जातोय. हो भाऊ, कारण कुठलाही उद्योजक म्हटलं की तुम्हाला वाढत गेला की कधी छोटा भाऊ होतो, मोठा भाऊ होतो, असोसिएट होतात, तुमची मुलं होतात, हो मग पिढी दर पिढी. आज मराठी व्यावसायिकांमध्ये आपण जर बघितलं तर पिढी दर पिढी, तिसऱ्या पिढीपर्यंत खूप कमी व्यवसाय जे टिकू शकले. खूप कमी आहे. काय मानसिकता आहे, का कुठे, म्हणजे कारण हे तर श्रीमंत लोक आहेत, त्यांचे व्यवसाय आहेत, मग कुठे आपण, कारण बाकी व्यावसायिकांमध्ये बघितलं 5-5 पिढी 6-6 पिढी त्यांचा व्यवसाय चालू आहे. हे कुठे आहे? म्हणजे मराठी व्यावसायिकांना पिढी दर पिढी का पारिवारिक व्यवसाय का नाही घडवता येत? खरं उत्तर सांगितलं ना पटणार नाही लोकांना. काय होतं की उद्योजक इतक्या त्रासातून एक व्यवसाय उभा करतो आणि जेव्हा त्याची मुलं लहान असतात घरी, तेव्हा तो घरी येतो आणि फक्त बिझनेसचे चॅलेंजेस सांगतो. की आज मला ह्या प्रॉब्लेम झाला, आज माझे हे लॉस झाला, किंवा मला हा स्ट्रेस आहे, किंवा मुलं बघत असतात की वडील 18 तास काम करतायत आणि इतका, म्हणजे त्यांच्या मनात असं होतं की व्यवसाय करणं म्हणजे त्रास. कारण मी माझ्या वडिलांना बघतोय, मी माझ्या आईला बघतोय की ते किती मेहनत घेत आहेत. त्याच्यापेक्षा त्याचे जे मित्र असतात ना, त्यांनी ठरवलेलं असतं आपण MBA करायचं, गुगलमध्ये जायचं, कुठल्या तरी मोठ्या MNC मध्ये जायचं, 5 दिवस काम करायचं आणि 3 दिवस लाईफ बॅलन्स करायचं. वर्क लाईफ बॅलन्स करायचा. त्यामुळे पण हे कळत नाही त्याला की बिझनेसमध्ये जी ग्रोथ झालेली आहे ना, ती पण ह्याच व्यक्तीने केलेली आहे. म्हणजे चॅलेंजेस असतातच, पण त्याची पॉझिटिव्ह साईड पण आपण शेअर करायला हवी. म्हणून त्याला आम्ही एक शब्द वापरतो, उद्योजकीय संस्कार. आपल्या मुलांना उद्योजकीय संस्कार करायला हवेत, की जसे बिझनेसमध्ये चॅलेंज आहेत, जे प्रत्येक गोष्टीमध्ये चॅलेंज असतात आणि त्याचे बेनिफिट्स पण आहेत. बिझनेस तुम्ही हवा तेवढा स्केल करू शकता, तुम्ही ठरवू शकता तुम्हाला किती मोठं व्हायचंय, तुम्ही ठरवू शकता किती तुम्हाला टर्नओव्हर करायचं आहे, तुम्ही तुमची सगळी स्वप्न ह्याच्यातनं पूर्ण करू शकता. पण हा मेसेज कदाचित जात नाही. दुसरी चूक पालक काय करतात की मुलांना सांगतात की तू 21 वर्ष ना फक्त एज्युकेशनवर फोकस कर आणि त्याच्यानंतर तू व्यवसायामध्ये आहे. आणि 21 वर्ष तो एकदम स्मूथ लाईफ जगतो आणि उद्योजक असतो, त्यामुळे त्याच्याकडे थोडेसे फायनान्शियल रिसोर्स चांगले असतात, त्यामुळे मुलांना सगळं ते देतात. गाडी असते, अब्रॉड जायला एज्युकेशन देतात. त्यामुळे 21 वर्ष जर मुलं एका कम्फर्ट लाईफमध्ये राहिली तर त्यांना बिझनेसमध्ये येऊन बसायला, परत त्या फॅक्टरीमध्ये बसणं किंवा त्या ग्राउंडवर काम करणं, त्याचा थोडा रेझिस्टन्स येतो आणि त्यांना वाटते की अरे ऑफिसमध्येच काम केलेलं बरं होतं. आपल्याकडे खूप मोठी मोठी नावं आहेत म्हणजे ज्यांना सेकंड जनरेशन तयार नव्हती म्हणून त्यांना मोठमोठे व्यवसाय विकावे लागले. खूप मोठी नावं आहेत म्हणजे कॅमलिनचं एक उदाहरण आहे. हो, सक्सेशन होत नाही. आता बऱ्याचदा ना एक इंटरेस्टिंग गोष्ट मला बरेचसे सांगतात की माझ्या मुलांना इंटरेस्ट नाहीये, त्यामुळे आता मी माझी कंपनी विकून टाकतो. तर त्यांना मी एक प्रश्न विचारतो की तुम्हाला हे माहित आहे की तुम्हाला तुमच्या मुलांना तुमच्या व्यवसायामध्ये इंटरेस्ट नाहीये, पण तुमच्या नातवंडांना नसेल, हे कशावरून? त्यामुळे बऱ्याचदा एक जनरेशन बिझनेस वाढवते, दुसऱ्या जनरेशनने बिझनेस मेंटेन जरी केला किंवा एक प्रोफेशनल टीम घेतली आणि बिझनेस वाढवला, तर तिसरी जी पिढी येईल ना, ती कदाचित टेक ओव्हर करू शकते. त्यामुळे एक संस्था आपली, जापानमध्ये अशा कंपन्या आहेत 8-8, 10-10 पिढ्या तो बिझनेस चालतो. युरोपमध्ये असे ब्रँड्स आहेत जे 15-15 पिढ्या त्यांचे प्रोडक्ट चालू आहेत. तर बऱ्याचदा ना एक पिढी इंटरेस्टेड नसते, त्यावेळी प्रोफेशनल हेल्प घेऊन ती कंपनी चालू केली जाते आणि नंतर पुढची पिढी ऍक्टिव्हेट होते आणि त्यांना इंटरेस्ट होतो आणि मग ते परत रोलमध्ये येतात. राईट. तर असं आपल्याकडे ते एक उद्योजकीय संस्कार आपण ज्याला म्हणतो ना, ते जर यंग एज पासून दिले, बाकीचे समाज जे आहेत, गुजराती, मराठी, सिंधी, पंजाबी, यांच्या डायनिंग टेबलवर तीच चर्चा असते. व्याजाने किती पैसे घेतले आणि बँकेत काय आपलं सेटअप आहे, आपण काय परचेस करतोय, आपलं प्रॉफिट किती आहे, हे डिस्कशन्स त्यांच्या कानावर पडत असतात, कारण काका मामा तेच बोलत असतात सगळे. त्यामुळे त्यांना कळतं की एका बाजूला चॅलेंज पण आहे आणि एका बाजूला ग्रोथ पण आहे. तर हे संस्कार मला वाटतं आपण करायला हवे. संस्कारावरून वाटत त्यांच्यामध्ये पण 21 वर्षापर्यंत लक्झरी लाईफ किती दिली तरी त्यांना दुकानावर येऊन बसणं हे कंपल्सरी असतं. 10वीच्या सुट्टीमध्ये त्यांना गल्ल्यावर बसावंच लागतं. आपल्याकडे 10वीची सुट्टी आली की निघतात देशाच्या बाहेर का फिरायला, पर्यटनाला.